मित्रांनो नमस्कार. आस्क इन्शुरन्स म्हणजे जीवन व आरोग्य विमा हे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी विमाविषयक व गुंतवणूक विषयक तसेच गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण काय काय करू शकतो त्याविषयी वेगवेगळे व्हिडिओज आपण बनवत असतो. आजचा जो व्हिडिओ आहे हा एकदम वेगळा आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण असं बघतोय की आपण काही एक ठराविक रक्कम जर म्युच्युअल फंडमध्ये गुंतवली तर त्या रकमेपासून आपण SWPच्या माध्यमातून काही रक्कम परत घेतली तर अशा परत घेतलेल्या रकमेपासून आपण कसे कसे लाभ घेऊ शकतो, तर त्या लाभांबद्दल आजचा व्हिडिओ आपण करणार आहोत. आपल्याला माझे व्हिडिओ आवडतात, आपण त्यांना लाईक शेअर करता, पण आपली शेअरिंगची जी स्पीड आहे ती थोडी वाढवायची गरज आहे आणि लाईकही आपण भरपूर करायला पाहिजेत. शिवाय आपण सबस्क्रिप्शन माझ्या चॅनलचं हे आठवणीने करायला पाहिजे, बेल दाबायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्हिडिओ बनवल्याबरोबर तो बघता येईल. आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जे चार्टमध्ये दाखवलं आहे ते तुम्ही उजव्या हाताला मला चार्ट बघू शकता. चार्टमध्ये मी असं म्हटलं आहे की मात्र ₹2,00,000 जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 50 या वयापर्यंत म्हणजे वयाच्या 50शीपर्यंत त्याला विमा म्हणजे मेडिक्लेम इन्शुरन्स आणि अपघाती विमा असे 2 विमे तो या 2,00,000च्या गुंतवणुकीपासून जे SWPच्या माध्यमातून पैसे परत येतील त्या पैशामधून तो हे घेऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात त्याला टॅक्स रिबेटही मिळू शकतो. आणि शिवाय हे जे ₹2,00,000 आहेत हे त्याचे वाढत राहतील आणि ते जर 12% किंवा 10% त्याच्यावरती रिटर्न गृहीत धरलं तर त्याचे किती पैसे होतील याचे अंदाजे आकडेवारी आपण इथे दिलेली आहे. आत्तापर्यंत जो म्युच्युअल फंडाचा आपला अनुभव आहे त्याप्रमाणे म्युच्युअल फंडाने सर्वसाधारणपणे 10-12% रिटर्न जे आहे ते रेग्युलरली दिलेले आहे. तर आपण तेवढंच 12% रिटर्न धरलेले आहे गृहीत आणि 2,00,000ची रक्कम जर 25 वर्षाकरता गुंतवली तर SWPच्या माध्यमातून ₹1,500 हे तो घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्याला वर्षाला 1,500 गुणिले बरोबर त्याचे ₹18,000 त्याचे वर्षाला होतात. त्या 18,000मधनं तो वयाच्या 0 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत मेडिक्लेम इन्शुरन्स आणि अपघाती इन्शुरन्स परत येणाऱ्या रकमेवरून घेऊ शकतो. आणि त्याशिवाय वय 35 ते वय 45 यामध्ये त्याचे जे ₹18,000 आहेत त्याच्यातले काही पैसे त्याच्याकडे वाचणार आहेत आणि हे पैसे तो कसे घेईल तर त्याची एक योजना आपण इथे मांडली आहे की त्यांनी म्युच्युअल फंडामध्ये ते पैसे गुंतवायचे. अर्थात फंड निवड करण्यासाठी आणि फंड निवड कशी केली पाहिजे हे शिकण्यासाठी आपण मला संपर्क करू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलच्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली फंड निवडचं जे कार्य आहे ते आपल्याला करता येईल किंवा आपण वैयक्तिक पातळीवर सुद्धा फंड निवड शिकण्यासाठी मला संपर्क करू शकता. दुसरं म्हणजे आपण हे जे गुंतवणार आहेत पैसे 2,00,000 किंवा 5,00,000 याच्यामधनं जे ₹1,500 किंवा ₹3,750 जे आपल्याला दर महिन्याला परत मिळणार आहेत हे पैसे आपण लिक्विड फंडामध्ये ठेवणार आहोत की ज्याच्यावरती परत आपल्याला काहीतरी जो रिटर्न्स किंवा परतावा आहे तो तिथंही मिळेल. म्हणजे आधी एक गुंतवणूक, मग त्या गुंतवणुकीवर एक परतावा, मग त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जी रक्कम परत आली त्या परत आलेल्या रकमेवरती परत त्याच्यावरती एक परतावा आणि त्याच गुंतवणुकीच्या माध्यमातून जी रक्कम आली त्यामधून
एक मेडिक्लेम आणि एक अपघाती विमा असे 2 विमे आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला टॅक्स रिबेट सह या प्रकारे आपण एकंदर एका गुंतवणुकीच्या माध्यमातून आपण 3 ते 4 लाभ जे आहेत ते आपल्याला मिळवू शकतो. आणि अशा पद्धतीचं जीवनामध्ये जर तुम्ही सुरुवातीला म्हणजे आता तुमचं वय 18, 19, 20 असेल आणि तुम्हाला नुकतंच जॉब लागला असेल, तर तुम्ही एक 2 लाख किंवा 5 लाख रुपये जर तुमच्याकडे असतील किंवा तुम्ही आज जरी कोणाकडनं ते घेतले उसने किंवा कर्ज आणि त्या माध्यमातून जरी तुम्ही हे पैसे गुंतवले तरीसुद्धा तुम्हाला ते नुकसान नाही. कारण तुम्ही येणाऱ्या काळामध्ये ते कर्ज सहज फेडू शकाल किंवा ते जे घेतलेले पैसे आहेत ते परत देऊ शकाल. किंवा तुमच्याकडे जर अशा पद्धतीने काही पैसे असतील जमा, तर ते पैसे तुम्ही इथं गुंतवू शकता आणि त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या साधारण 0 वर्ष ते 50 वर्ष म्हणजे 50 वर्षाकरता तुम्हाला मेडिक्लेमच्यासाठी आणि अपघाती विम्यासाठी कुठलेही पैसे स्वतःच्या पॉकेटमधून खर्च करायचे नाहीत. जर तुम्ही 5 लाख गुंतवले तर तुम्हाला ही 0 पासून 60 पर्यंत म्हणजे 60 वर्ष तुमच्या वयाच्या तुम्ही ही रक्कम तुमच्या गुंतवलेल्या रकमेमधूनच घेऊ शकता. आणि तुम्हाला परत मिळणारी रक्कमसुद्धा आपण दाखवली आहे की समजा जर तुम्हाला 12% रिटर्ननी परत मिळणारी रक्कम गृहीत धरली तर तीही तुमच्या गुंतवणूक रकमेच्या चांगलीच भरघोस वाढ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल. तर मित्रांनो, ही योजना अतिशय उत्तम आहे. आपल्या रिअल लाईफमध्ये आपण ही चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो. आणि मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना अशा पद्धतीची योजना असण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तुम्ही या योजनेचे लाभ बघा आणि मग त्याप्रमाणे तुम्ही योजना तुमच्या आयुष्यात कार्यान्वित करा. जर तुम्हाला असं वाटलं की योजना कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला आमची काही मदत हवी आहे, माझी मदत हवी आहे, आपण मला थेट संपर्क करू शकता. आणि या योजनेसंदर्भात आपले जे काही मौल्यवान प्रश्न असतील ते आपण कॉमेंटमध्ये जरूर विचारा. मी त्याची सविस्तर उत्तरं देण्याचा 100% प्रयत्न करेन. आणि अशी योजना जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात राबवायची असेल आणि तुम्हाला ती राबवण्यात काही अडचणी असतील तर तुम्ही जरूर मला संपर्क करू शकता की जेणेकरून मी तुम्हाला अशी योजना तुमच्यासाठी बसवून देऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वेगवेगळ्या रूपामध्ये आपण आपल्या गुंतवणुकीच्या पैशातून आपण आणखीन नवीन काही गोष्टी करू शकतो का, असा जेव्हा मला एक प्रश्न माझ्या एका श्रोत्यांनी विचारला होता, तर त्याचं जे उत्तर मी त्याला दिलं ते सेम उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथे मांडलेलं आहे. किंवा आपल्याला जर हे उत्तर आवडलं तर आपण जरूर लाईक आणि शेअर करा आणि माझं उत्साहवर्धन करा, म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या पॉलिसीज मी तुमच्यासाठी घेऊन येऊ शकेन. धन्यवाद.